झी 24 तास एक पाऊल पुढे। अभिनेता गिरीश ओक यांचा विश्वासघात केला तो चक्क बॉलिवूड फेम दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी। रामूने एका ऑडिशनच्या माध्यमातून गिरीश ओक यांचा आवाज रेकॉर्ड करून चक्क तो आपल्या आगामी सिनेमाच्या फर्स्ट लुकसाठी वापरलाय आणि याची कोणतीही कल्पना गिरीश ओक यांना दिलेली नव्हती। आपली झालेली ही फसवणूक गिरीश ओक यांनी इत्थंभूत सांगितली ती झी 24 तासला। पाहूयात। इंडस्ट्रीतला एक असा दिग्दर्शक ज्याच्याकडे कलाकार काम करायला उत्सुक असतात, पण तोच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याचा वेगळाच चेहरा समोर येतोय। याबद्दल आपल्याला अधिक सांगणार आहेत डॉक्टर गिरीश ओक सर। काय सांगाल घडल्या प्रकाराबद्दल? नाही, मलाही त्यांच्याबद्दल खूप आदर आहे। आम्ही त्यांचे चित्रपट खूप आवडीने बघितलेले आहेत। हा प्रकार घडेपर्यंत मलाही काही असं वाटलं नव्हतं। त्यांनी जेव्हा मला बोलवलं, त्यांनी त्यांच्या एका माणसाच्या मार्फत मला त्यांनी बोलवलं आणि मला एक उतारा देण्यात आला। तो उतारा एका पोलीस ऑफिसरचा आहे आणि तो तुम्ही बघा, वाचून बघा। नॉर्मली अशी पद्धत असते ऑडिशन्सला आम्ही जेव्हा जातो तेव्हा एक काहीतरी पॅराग्राफ किंवा उतारा देण्यात येतो, आम्ही तो आमच्या पद्धतीने सादर करतो। त्याप्रमाणे मी तो वाचत होतो। त्यांनी काही करेक्शन्स मला त्यात सांगितल्या, काही शब्द बदलायला सांगितले आणि नंतर मी एका स्टुडिओमध्ये जाऊन उभा राहिलो, पण तिथे माझं शूटिंग न घेता त्यांनी मला एका वेगळ्या चेंबरमध्ये नेलं आणि ते माझा आवाज म्हणजे नुसतं पॅराग्राफ माझा ते ऑडिओ रेकॉर्ड करायला लागले। तर मला काही कळे ना, मी वेगवेगळ्या व्हेरिएशन्सनी ते 4-5 प्रकारे तो पॅराग्राफ रेकॉर्ड केला। व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू नव्हतं तेव्हा, म्हणूनच मला शंका आली की हे काय आहे। सो मी आउट ऑफ क्युरिओसिटी त्यांना विचारलं की तुम्ही ऑडिओ का रेकॉर्ड करताय माझा? तर ते म्हणाले की या नवीन चित्रपटामध्ये माझ्या ज्या या वेगवेगळ्या काही भूमिका आहेत त्यात मला काही वेगवेगळ्या टोनल क्वालिटीचे आवाज पाहिजेत त्या विशिष्ट भूमिकांना। सो विच वॉज कन्व्हिन्सिंग आन्सर की असू शकतं एखाद्या दिग्दर्शकाच्या मनात। सो तेवढं मी ते रेकॉर्ड केलं। केम बॅक मला फोन आला की तुम्ही 72चा प्रोमो मी पाहिला आणि त्यात तुम्ही आवाज दिलाय, तो खूपच छान आहे, छान झालाय प्रोमो वगैरे। तर म्हटलं बाबा रे, मी नाही काय आवाज बिवाज दिलेला। आणि तिथून याला सुरुवात झाली। जब तक इंसान की फितरत में पैसे की लालच, पैसे वालों से नफरत और सिस्टम के खिलाफ सोच रहेगी, तब तक दुनिया की कोई भी पुलिस अंडरवर्ल्ड को खत्म नहीं कर सकती। मला 2 ठिकाणून त्यांचा नंबर मिळाला। मकरंद देशपांडेने त्यांचा नंबर दिला, नाना पाटेकरांनी मला त्यांचा नंबर दिला। त्या नंबरवर मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझा फोन उचलला नाही। मग माझा नंबर अननोन असल्यामुळे ते उचलत नसतील म्हणून त्याच्यावर एक डिटेल मेसेज पाठवला। तो अतिशय नम्र असा विनंती वजा मेसेज आहे की ज्याच्यात मी असं लिहिलंय की मी असा एक पॅराग्राफ तुमच्याकडे रेकॉर्ड केला होता, तुम्हाला आठवत असेल तर। जो पॅराग्राफ मी 72च्या प्रोमोमध्ये ऐकला आणि तो माझा आवाज आहे मी कन्फर्म केलं आणि याबद्दल तुम्ही मला कळवलं असतं तर मला खूप बरं वाटलं असतं। अशाच ह्याचा मेसेज आहे तो। त्याच्यावरही त्यांचा तुमची नेमकी अपेक्षा काय आहे रामगोपाल? अपेक्षा आहे की या प्रकारे एखाद्या कलावंताचा, मराठी कलावंताचा आवाज, मराठी नाही कुठल्याही कलावंताचा आवाज फसवून, म्हणजे त्या फसवूनपेक्षा त्याला खोटं सांगून ऑडिशनसाठी मला बोलवलं, तो पॅराग्राफ रेकॉर्ड केला आणि मग वापरला मात्र तो एका कमर्शियल प्रोमोला की ज्याचा ते उपयोग कमर्शियल प्रोमो म्हणून करतायत। सो विच इज नॉट करेक्ट। हे एथिकल नाही आहे, हे चुकीचं आहे। याला आवाज फुटायला पाहिजे म्हणून मी हे करतोय। मला प्रसिद्धी नको आहे, मला त्याचं रेम्युनरेशन नको आहे, मला त्यांनी पैसा 1 रुपया दिला तरी मी घेणार नाही। या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार दाखल केली? मी सिंटाकडे याचा फोन करून त्यांना सांगितलं, त्यांनी मला तक्रार दाखल करायला सांगितले। त्यात मी माझा मेंबरशिप नंबर आणि ही जी काय घडलेली घटना आहे ती लिहून त्यांना कळवली आहे। याच्यावरती काय ॲक्शन घेतात मला माहीत नाही। मला ऐकण्यात आलं की बरेच लोकांचं असं झालं, पण ते बोलले नाही, घाबरले। पण म्हणून मी म्हटलं की नाही, माझ्या मागे म्हणजे प्रत्येक कलावंताला विनंती की त्यांनी या बाजूनी काहीतरी बोलावं आणि याला काहीतरी कुठेतरी न्याय मिळवून द्यावा। नक्कीच धन्यवाद गिरीशजी, तुम्ही हा प्रकार समोर आणल्याबद्दल। आणि कुठेतरी कलाकारांवर होणारा हा अन्याय जो आहे हा कुठेतरी आता तरी थांबेल याची वाट पाहूया। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह निलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।